काळात बातमी दाखवली होती, तुम्ही सुद्धा हा मुद्दा प्रकर्षाने मांडलेला होता. आज उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत बैठक झालेली आहे. काय बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे? आजची बैठक ही खूप महत्वाची होती आणि हे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे. मागे मी अॅनालॉग चीज आणि पनीर याच्यामधला फरक या संदर्भातली एक लक्षवेधी मांडली होती आणि त्या लक्षवेधीला स्वतः उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी उत्तर दिलं होतं आणि बैठक लावून याच्यावरती सविस्तर चर्चा करू असं त्यांनी त्या ठिकाणी उत्तर दिलं होतं आणि आज त्यांनी बैठक लावली आणि बैठकीसाठी जवळजवळ आदरणीय सुधीरजी मुनगंटीवार साहेब होते, आणखी सहयोगी सदस्य होते, त्याचबरोबर वित्त खात्याचे सचिव होते, त्यानंतर अन्न व नागरी पुरवठ्याचे सर्व अधिकारी होते आणि कॅबिनेट आणि राज्यमंत्री दोघेही या बैठकीसाठी उपस्थित होते. या बैठकीमध्ये प्रामुख्याने जी चर्चा झाली त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे एफडीए डिपार्टमेंट म्हणजे अन्न व नागरी सुरक्षा जे डिपार्टमेंट आहे याला 57 कोटी रुपये इतका या अर्थसंकल्पामध्ये निधी दिला होता. त्यांची मागणी 257 कोटीची होती आणि आदरणीय उपमुख्यमंत्र्यांनी 200 कोटी रुपये येणाऱ्या पुरवणी मागण्यांमध्ये तात्काळ मंजूर करायचा त्यांनी शब्द दिलेला आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या डिपार्टमेंटची अनेकशी पदं रिक्त आहेत, ही तात्काळ कशी भरता येतील आणि त्याची जी काही भरती झालेली आहे यांना तात्काळ अपॉइंटमेंट्स दिल्या जातील. साधारण 194 नवीन अधिकारी हे अपॉइंट झालेले आहेत आणि यांची लवकरच त्या ठिकाणी त्यांना अपॉइंटमेंट्स दिल्या जातील. असे साधारण 250 ते 300 कर्मचारी आता होतील. 350ची आस्थापना आहे, पण आम्ही विनंती केलेली आहे की साधारण 11 लाख हे रेस्टॉरंट्स, त्यानंतर कस्टमर बेस असणारे काही सेलर्स असतील, डेअरीज असतील, एवढ्या आस्थापना या राज्यामध्ये आहेत आणि कॅगच्या रिपोर्टप्रमाणे 1000 आस्थापनेच्या मागे एक अधिकारी असणं गरजेचं आहे. असे 1100 अधिकारी या डिपार्टमेंटला गरजेचे आहेत. त्यामुळे तात्काळ 1100 जरी जमले नाही, देणं शक्य झालं नाही तर कमीत कमी 550 ते 600 अधिकारी त्या ठिकाणी असावेत, ही प्रमुख मागणी केली आणि त्याला दुजोरा सुद्धा दिला. त्या संदर्भातली आता पुढची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्याचबरोबर अन्न नागरी प्रशासनाचे एक सेपरेट आता सध्या 3 लॅब्स या राज्यामध्ये आहेत आणि त्याची आता 5 लॅब्स लवकरच सुरू होतील. तर आम्हाला जो काही शब्द मिळाला त्यानुसार प्रत्येक विभागामध्ये एक लॅब असणार आहे आणि ज्या 3 लॅब आहेत या आउटडेटेड आहेत, याच्यामध्ये अपग्रेडेशनची अतिशय गरज आहे, तर त्या व्हाव्यात. आणि मुळात काय होतं की ह्या लॅब्समध्ये फूड आणि ड्रग्ज हे दोन्ही तपासणी केली जाते. त्यामुळे फूड तपासणीसाठी, अन्न तपासणीसाठी इंडिपेंडंट लॅब अशा कोणत्या नाही आहेत, तशी एखादी लॅब असावी याची सुद्धा आम्ही मागणी दिलेली आहे. आणि फूड प्रोडक्ट्स हे प्रायोरिटीवरती चेक झाले पाहिजे. आता सध्या एखादं जर फूड प्रोडक्ट पकडलं आपण आणि ते जर तपासणीसाठी गेलं तर कमीत कमी 14 महिने अहवाल यायला लागतात. हे धक्कादायक आहे आणि हा अहवाल कमीत कमी 14 दिवसात ते 15 दिवसात आला पाहिजे, हा आपला नियम आहे. त्यामुळे याच्यामध्ये जो टाइमलाईन आहे, लॅग आहे, हा कसा कमी करता येईल यासाठी सुद्धा एक मोठा प्रयत्न त्या ठिकाणी डिपार्टमेंटच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की एखादा भेसळ करणारा किंवा एखादा विक्री करणारा जर सापडला तर सध्या फक्त 273 किंवा 274 कलमाखाली IPC 273, 274 मध्ये गुन्हा दाखल होतो. जो फक्त 6 महिन्याची शिक्षा आहे त्याला टेबल बेल होऊन जातो. तेव्हा आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आणि कायद्याच्या सचिवांना सुद्धा विनंती केली आहे कशा पद्धतीने मार्ग काढता येईल, कारण ही सरासर फसवणूक आहे. तर फसवणुकीचा गुन्हा दाखल व्हावा म्हणजे ज्याच्यामुळे हा नॉन बेलेबल होईल आणि कमीत कमी 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा असली तर ही लोक बाहेर पडणार नाहीत. तर ते सुद्धा आमचं म्हणणं मान्य केलेलं आहे. त्यामुळे आता भविष्यात ज्या कारवाई होतील याच्यावरती एक्स्ट्रा कलम्स कसे लागतील हाही प्रयत्न राहणार आहे. त्याचबरोबर राज्य सरकारच्या अखत्यारीतले जे कायदे आहेत याच्यामध्ये सुधारणा करून सगळ्यात महत्वाचं जे रिपीटेड जे क्राईम करतात किंवा रिपीटेड भेसळ करतात, मग ते दुधात असतील की अन्न पदार्थात असतील, मग तो पनीर असेल किंवा दूधजन्य पदार्थ असतील, तर अशांवरती मकोका लागला पाहिजे ही आमची मागणी होती. आणि याला आदरणीय उपमुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी दुजोरा दिलाय आणि सोलापूरमध्ये एक घटना घडली होती, त्या संबंधित व्यक्तीवरती मकोका लावण्याच्या दृष्टिकोनातनं काय कारवाई करता येईल अशी सुद्धा सुरुवात त्या ठिकाणी नक्कीच झालेली आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारला पण राज्य सरकार विनंती करणार आहे, येणाऱ्या या अधिवेशनामध्ये असे काही विधेयक आणता येईल त्याच्या माध्यमातून आपण केंद्र सरकारला IPC मध्ये काही बदल करू शकतो, कारण फूड हा तुमच्या आमच्या दृष्टिकोनातून महत्वाचा घटक आहे. त्यामुळे याच्यात भेसळ होणारे जे कायदे आहेत त्याला लागू होतात भेसळ झाल्यानंतर, या कायद्यामध्ये सुधारणा होऊन कडक नियम कसे करता येतील हा सुद्धा आमचा प्रयत्न राहणार आहे. त्याचबरोबर अन्न व फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंटने ही एक आमची विनंती मान्य केलेली आहे की आपण इतके दिवस आपली ही फसवणूक केली जात होती
कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये गेलो आपण तर पनीर म्हणून आपल्याला त्या ठिकाणी तेलाचे गोळे दिले जात होते. आता डिपार्टमेंट तात्काळ अधिसूचना काढणार आहे किंवा एक सर्क्युलर काढणार आहे आणि सगळे रेस्टॉरंट्स किंवा सगळे आस्थापना जे पनीरच्या नावाखाली अॅनालॉग चीज विकतात, अॅनालॉग चीज विकणं हे काही इल्लीगल नाहीये, पण पनीर म्हणून विकणं इल्लीगल आहे. त्यामुळे हितनं पुढे प्रत्येक मेनू कार्डमध्ये त्यांना नमूद करावं लागणार आहे की हे पनीर असेल तर ते ओरिजिनल दुधापासून बनलेल्या पदार्थालाच ते पनीर म्हणू शकतात किंवा त्यांना त्या ठिकाणी अॅनालॉग चीज लिहावं लागेल, म्हणजे ते तेलाचे गोळे आहेत हे सर्वसामान्य ग्राहकाला नक्कीच कळेल. त्यामुळे या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही जी मागणी केली त्याचं सर्क्युलर लगेच निघणार आहे. येत्या 1-2 दिवसामध्ये ते सर्क्युलर सुद्धा डिपार्टमेंट काढतंय. त्याचबरोबर लूज सेल म्हणजे लूज सेल ऑफ पनीर पण अलाउड नाहीये आणि लूज सेल ऑफ अॅनालॉग चीज हे सुद्धा केंद्राच्या नियमात बसत नाही. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी लूज सेल होतोय हा कसा थांबेल किंवा त्यांच्यावरती पहिली प्राधान्याने कारवाई केली जाईल या दृष्टिकोनातून सुद्धा कारवाया फास्ट होतील आणि प्रत्येक विक्रेत्याला ह्या सूचना दिल्या जातील अशी आम्हाला डिपार्टमेंटकडून माहिती देण्यात आलेली आहे. एक महत्वाची गोष्ट तुम्ही नमूद केलेली आहे ती म्हणजे मेनू कार्डवरती या आधी जे पनीरचे पदार्थ मागवले जातात त्याच्यावरती आता अॅनालॉग चीज म्हणून नमूद करावं लागणार आहे. मात्र या नियमाचं उल्लंघन करणाऱ्यावरती काही कारवाईची तरतूद केली जाणार आहे? नाही, आता ते मगाशी सांगितलं या नियमाचे उल्लंघन करण्याची कारवाई ही 273-274 IPCच्या अंडर होती. तर आम्ही विधी व न्याय डिपार्टमेंटला विनंती केलेली आहे की याच्यामध्ये फोर्जरी किंवा फसवणूक याचा गुन्हा दाखल होऊ शकतो का याचा अभिप्राय त्यांनी मागवलेला आहे. येत्या आठवड्याभरामध्ये तो अभिप्राय येईल आणि त्यांनी सकारात्मक भूमिका दाखवलेली आहे की नक्कीच ही फसवणूक आहे. कारण कोणताही आपण त्या ठिकाणी जर कलम लावला तर तो उद्या कोर्टामध्ये टिकला पाहिजे. कारण जर कोर्टात टिकला नाही तर लोक सुटून जातील. त्यामुळे हा नॉन बेलेबल ऑफेन्स कसा राहील या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे आमचा प्रयत्न आहे की फोर्जरी सुद्धा त्याच्यामध्ये लागली गेली पाहिजे, कारण ती सरळ फसवणूक आहे आणि ती 100% आदरणीय उपमुख्यमंत्र्यांनी मान्य केलेली आहे. त्यांचे विशेष असे आम्ही सर्वांनी आभार सुद्धा त्या ठिकाणी मानलेले आहेत. सर, एक वेगळा प्रश्न होता. विजय वडेट्टीवार यांनी संविधानावरती आता भाषण करताना एक वक्तव्य केलेलं आहे की औरंगजेबाची जी कबर आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या कबरी हटवून कुठेतरी महाराजांचं शौर्य आणि इतिहास मिटवण्याचा प्रयत्न केला जातोय. नाही, ही बाब खेदजनक आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं एवढ्या सिनियर माणसाने असं बोलणं, मी तर लहान आहे, वयाने लहान आहे, त्यांना बोलणं योग्य नाही. पण आमच्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी धर्मवीर गड आहे जिथे छत्रपती संभाजी महाराजांचे हाल झाले. असे गड हे प्रेरणेचे प्रतीक होऊ शकतात. म्हणजे शेवटी कितीही आपण काही म्हणलं ते कोणाला म्हणजे काय म्हणतात की सावत्र जर असेल आणि त्याला नाव जरी दिलं तर ते सावत्रच राहतं. कबर हे काही शौर्याचं प्रतीक होऊ शकत नाही, हे लज्जेचं प्रतीक आहे. आणि हे तुम्ही सर्वजण मिळून विरोधकांनी खरं तर याला ग्लोरिफाय केलं नाही पाहिजे. तुम्ही का त्याला ग्लोरिफाय करताय? म्हणजे हे दुर्दैव आहे आणि मुळात म्हणजे अशा दुर्दैवाला आपण ग्लोरिफाय ज्येष्ठ नेत्यांनी करणं ही महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून नक्कीच खंत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.